टिटवाळा ड्रग्स रॅकेटचं नेस्को कनेक्शन कसं असणार आहे आपण पाहूया। टिटवाळ्यामध्ये 6 कोटींच्या MDMA गोळ्या जप्त केलेल्या आहेत। पॉल आणि सुफियान या आरोपींना अटकही झाली आहे। साकी नाक्यामधनं यापूर्वीच इरफान अन्सारीला सुद्धा अटक झाली होती आणि या इरफानकडनं 200 MDMAच्या गोळ्या जप्त केल्या होत्या। हा इरफान नेस्को कॉन्सर्टला होता असं कळतंय आणि सुफियानच्या माध्यमातूनच त्यानंतर इरफान आणि पॉल संपर्कात आले होते। पॉल, सुफियान, इरफान नेस्कोमध्ये ड्रग्स पुरवण्याची शक्यता सुद्धा होती अशी सध्या माहिती मिळते। तर टिटवाळ्यामध्ये ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश कसा झाला आपण पाहूया। टिटवाळ्यामध्ये पॉल या महिलेकडनं ड्रग्स जप्त झालं। 7 विविध रंगांच्या MDMAच्या गोळ्या होत्या त्या जप्त झाल्या। गुलाबी, जांभळ्या, केशरी, निळ्या, पिवळ्या रंगाच्या या गोळ्या होत्या आणि प्रत्येक गोळीचा आकार बदामासारखा होता। आता हे MDMA प्रकरण काय आहे तर हे एक सिंथेटिक अंमली पदार्थ आहे। त्याला एक्स्टसी म्हणतात किंवा मॉली नावानेही ओळखतात। अगदी लहान रंगाच्या रंगीत टॅबलेट प्रमाणे हे दिसतं। ह्यात पावडर असते, क्रिस्टल असतं किंवा पावडर स्वरूपात सुद्धा असतं। त्याचं सेवन केलं जात होतं। आता ऊर्जा आणि जागरूकता तात्पुरती ती खाल्ल्यानंतर वाढते। अत्यानंद, माणूस खूप खुश होतो आणि उत्साहाची भावना तयार होते। तर आता नशा क्षणाची झाली आणि मुंबईतल्या नेस्को सेंटर इथं झालेल्या कॉन्सर्ट नंतर काही ड्रग्स माफिया समोर आले आणि या प्रकरणानं गंभीर प्रश्न निर्माण केलेले आहेत। उज्ज्वल करिअरच्या उंबरठ्यावर असलेली ही मुलं ही नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करणारी आणि मोठ्या पॅकेजेसच्या उंबरठ्यावर असलेली तरुणाई अशा गोष्टींकडे का वळतीये असा मुद्दा उपस्थित झालाय। अगदी काही काळाच्या क्षणिक आनंदासाठी कधी कधी आयुष्यभराची किंमत या तरुणांना मोजावी लागते। नेस्को मधल्या प्रकरणानंतर काही मुलांचं भविष्य अगदी नेहमीसाठी उद्ध्वस्त झालं आणि ड्रग्सचा परिणाम हा फक्त आरोग्यावर नाही तर करिअरवर होतो, कुटुंबावर होतो आणि संपूर्ण भविष्यावर होतो। नेस्को कॉन्सर्टमध्ये क्षणिक आनंदासाठी अगदी अनेकांनी आयुष्याचा जुगार मांडला असंच म्हणावं लागेल। नव्या क्षणाची, नशा क्षणाची आणि आयुष्याची शिक्षा आपण नेमकं होतंय काय बघतोय। अनेकांनी ड्रग्स घेतले आणि या आरोपींचं नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण झालं असंही कळतंय। चांगल्या घरातली ही सगळी मुलं होती आणि प्लेसमेंट कमिटीचा सदस्य सुद्धा होता हा जो ड्रग्स पुरवणारा माणूस जो होता। त्याबरोबर मोठ्या कंपनीमध्ये इंटर्नशिप काहींची पूर्ण झाली होती आणि इंटर्नशिप नंतर हा धंदा गोरखधंदा सुरू केला होता। महिन्याला जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये स्टायपेंड त्यांना मिळायचा आणि हा स्टायपेंड मिळत असताना सुद्धा वार्षिक सुमारे 25 लाखाच्या पॅकेजची शक्यता यांना होती। अगदी चांगल्या हुद्द्यावर काम करत होते आणि ड्रग्स प्रकरणामुळे आता संपूर्ण करिअर धोक्यात आलेलं आहे। संपूर्ण आयुष्य बर्बादीच्या वाटेवर पाहायला मिळतंय। तर ड्रग्स प्रकरणामध्ये एक विद्यार्थिनी मात्र आता बचावलेली आहे। पुढची बातमी आपण पाहूया।